नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रॅशनल नंबर एक्सरसाइज नंबर 2.1 म्हणजे स्कॉलरशिप 8 क्लास स्कॉलरशिपचा सेकंड चॅप्टर, ज्याला काय आपण रॅशनल नंबर्स असं म्हणतो. बरोबर आहे. रॅशनल नंबर्स अँड ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर. बरोबर आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत की एक्सरसाइज जी दिली आहे ती एक्सरसाइजच आपण बघणार आहोत डायरेक्टली. पहा काय दिलेलं आहे, कारण आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हायडेशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो साधारणतः आपण काय करू रेग्युलर सिलेबसमध्ये शिकलेलो आहोत. आपण डायरेक्ट एक्सरसाइजवर जाऊयात. बघा, सर्वप्रथम सगळ्यात आधी आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे. पहिला क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन काय सांगतो? क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन 1 बघा. क्वेश्चन 1 काय सांगतो? बघा, इफ द फॉलोइंग रॅशनल नंबर्स आर रिटन इन अ डिसेंडिंग ऑर्डर, विच रॅशनल नंबर्स विल कम इन द मिडल. बघा की कोणता रॅशनल नंबर मिडलला येतो जर आपण त्याला काय केलं, दिलेल्या रॅशनल नंबरला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलं तर. डिसेंडिंग ऑर्डर कोणती आहे? बघा, नंबर्स कोणते दिले? 13/14, त्याच्यानंतर दिलाय 9/10, त्याच्यानंतर दिलाय 12/13, त्याच्यानंतर 15/16 आणि नंतर दिलाय 20/21. बरोबर. हे नंबर दिले. याच्यामध्ये पहा, एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला काढायचे मिडल नंबर कोणता. टोटल 5 नंबर आहेत, आपल्याला मिडल नंबर काढायचा आहे. मिडल नंबर कोणता आहे? ठीक आहे. तर पहिल्याने काय करायचं, याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. पण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहित असताना एवढे सारे नंबर आहेत, आपल्याला एलसीएम करून ते लिहावं लागेल. परंतु एलसीएम करायला, हे सर्व करण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ खूप जास्त लागणार आहे. तर त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत, ज्याच्यामध्ये काय केलं असतं, जर तुम्ही ऑब्झर्व करसाल तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितले की द डिनोमिनेटर ऑफ दिस फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर बाय 1 and every fractions the same criteria are using. ठीक आहे. Now what? The 13/14 is a greater than 13/1. Similarly 10 is greater than 9/1. ठीक आहे. Similarly all of these are given. ठीक आहे. Now in these questions we have to one hint is given here. ठीक आहे. What? If the denominator is greater, what is say? The denominator is greater than the numerator. Okay, means that this is the denominator and denominator is greater than numerator by 1, the rational numbers, then the one which greater number is greater. ठीक है. Then the greater numerator is greater. ठीक है. Then which is the greater numerator? ठीक है. 13, 9, 12, 15 or 20. 20 is greater. So that the greater numerator, but we have to write in the descending order. I think in a descending order we are writing first one is the greatest number, and what is the greatest number? It's a 20/21. का बरं? कारण याचा न्यूमरेटर सगळ्यात मोठा आहे. बरोबर आहे. या न्यूमरेटर मध्ये सर्वात मोठा कोण आहे? तर 20. त्यानंतर पाहायचं, त्यानंतर त्यापेक्षा छोटा किंवा त्यापेक्षा लहान कोणता आहे? तर 13, 9, 12, 15 आहे. बरोबर आहे. मग 15/16 आला. त्यानंतर पाहायचं आपल्याला याच्यामध्ये 13, 9 आणि 12 मध्ये 13/14 आला. त्यानंतर काय सांगितलंय? 12/13 येईल आणि नंतर 9/10 येईल. हा झाला तुमचा डिसेंडिंग ऑर्डर. आपल्याला पाहायचा आहे मिडल टर्म कोणता, तर मिडल टर्म आलेला आहे 13/14. बरोबर आहे. 13/14. तर हे जे आहे आपला ऑप्शन नंबर आहे बघा 13/14. 3 नंबरचा ऑप्शन. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 म्हणजे याचा आन्सर जे आहे, आन्सर किती आहे? ऑप्शन नंबर 3 आहे आणि ते उत्तर काय? 13/14. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे? क्वेश्चन नंबर 2. ओके. बघा क्वेश्चन 2 काय? क्वेश्चन 2. ओके. क्वेश्चन 2 मध्ये काय सांगितलंय की व्हॉट इज द असेंडिंग ऑर्डर. पहिले काय लिहिले आपण? डिसेंडिंग म्हणजे मोठ्यापासून छोट्याकडे. आता काय करतोय आपण? असेंडिंग ऑर्डर मीन्स दॅट स्मॉल. इकडे काय होतं की ग्रेटर टू स्मॉलर. आता काय करायचंय? स्मॉलर टू ग्रेटर. ठीक आहे. व्हॉट इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ द फॉलोइंग रॅशनल नंबर. खाली रॅशनल नंबर्स काय काय दिलेले आहेत ते पहा. क्वेश्चन्स मध्ये आपल्याला सांगितलेले आहे की रॅशनल नंबर्स कोणकोणते आहेत. बरोबर आहे. बघा रॅशनल नंबर्स कोणते दिले. नंबर 1 त्याच्यामधला 4/17 दिलाय पहिला. 4/17. त्याच्यानंतर -7/9 दिलाय. त्याच्यानंतर -3/5. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला असेंडिंग ऑर्डर काढायची. बरोबर आहे. असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर मध्ये पहिले सर्वात आधी काय करतो आपण? सर्वात लहान नंबर घेतो. आता लहान नंबर मध्ये 2 मायनस मध्ये आहेत आणि एक काय पॉझिटिव्ह आहे, 2 निगेटिव्ह आहेत.
दोन निगेटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह नंबर इज अ ग्रेटेस्ट वन, बरोबर आहे. मग हा सर्वात काय मोठा नंबर आहे, बरोबर आहे, सर्वात मोठा. या दोन्हीमध्ये कोण लहान आहे कोण मोठा आहे ते पाहायचं आपल्याला. अतिशय सोपे, क्रॉस मल्टिप्लाय करून पाहूया. 7 5 जा 35, 9 3 जा 27. आता 35 मोठा आहे की 27 मोठा आहे? 35 मोठा आहे. मग हा नंबर मोठा असायला पाहिजे, पण हा मायनस मध्ये आहे आणि मायनस मध्ये जो ग्रेटर नंबर असतो तो स्मॉलर होतो आणि स्मॉलर नंबर इज ग्रेटर. सो दॅट 17 इज ग्रेटर. 17 is greater, so the 35 is smaller because both of numbers are negative. बरोबर, ते निगेटिव्ह आहे. क्वेश्चन काय होता? तर क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की व्हॉट इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ द गिवन रॅशनल नंबर. दिलेल्या रॅशनल नंबरची असेंडिंग ऑर्डर काय, म्हणजे स्मॉलर टू ग्रेटर काय. बरोबर, सगळ्यात स्मॉलर कोण झालाय आता? 35. बरोबर, म्हणजे 7/9. 7/9 जो नंबर दिलेला आहे आपल्याला तर तो सर्वात लहान आहे. या लिहिलं 7/9 हा सर्वात लहान आहे. त्याच्यानंतर काय येईल? आता या मायनस आणि प्लस मध्ये मायनसच नेहमी लहान असतो. सो दॅट 3/5 मायनस लहान असेल. त्यानंतर काय येईल? त्यानंतर 4/17 येईल. बरोबर, आणि ही तुमचं आन्सर असणार आहे. बरोबर, डिसेंडिंग ऑर्डर असेंडिंग ऑर्डर मध्ये हे तुमचं आन्सर असणार आहे. बघा ऑप्शन नंबर किती दिला, याचं उत्तर काय? 1 नंबरचाच ऑप्शन आहे. बरोबर, फर्स्ट नंबरचं याचा आन्सर आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय? क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन 3 काय बघा. हाऊ मेनी टाइम्स शुड 5/8 बी ऍडेड टू द 5/8 सो दॅट द सम इज 5. काय सांगितले? 5/8 मध्ये किती वेळा 5/8 ऍड करायला पाहिजे. बरोबर, ऍड करायला पाहिजे म्हणजे येणारं उत्तर जे आहे ते 5 यायला पाहिजे. आन्सर काय यायला पाहिजे? 5. बरोबर, आता बघा जर मला आन्सर 5 हवा असेल, बरोबर, जर मला आन्सर 5 हवा असेल तर वर आपल्याला या ठिकाणी काय यायला पाहिजे? वर या 8 पेक्षा 5 टाइम्स ग्रेटर नंबर यायला पाहिजे. 5 टाइम्स ग्रेटर नंबर. मग 8 ना आपण काय करूया? त्या नंबर्सला डिवाइड करूयात आणि येणारा आन्सर काय? 5. म्हणजे काय पाहिजे मला? 8 चा टेबल जर तुम्ही म्हटले तर 8 5 जा 40, वर 40 हा नंबर यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 40. बरोबर, मग 5 मध्ये किती वेळेस आपण काय करणार आहोत? 5/8 ऍड करणार आहोत म्हणजे आपल्याला 40 मिळेल. तर बघा पहिले 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा काय होईल? 15. नंतर 5 4 जा 20. बरोबर, 5 4 जा 20 म्हणल्यावर 5 8 जा काय होईल? 5 8 जा 40. बरोबर, 8 जा 40 होईल. 8 जा म्हणजे काय करावं लागेल मला? 8 टाइम्स 5/8 5/8 5/8 काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. याच्यामध्ये किती टाइम्स? 8 टाइम्स. तर डायरेक्टली आन्सर आलेलं याचं 8 टाइम्स. सो दॅट 8 टाइम्स तुमचा आन्सर असायला पाहिजे. 8 टाइम्स. बरोबर, काय ऑप्शन नंबर बघूयात आपण. तर या ठिकाणी 4th नंबरचा ऑप्शन आहे. 3rd 4th नंबरचा ऑप्शन आहे 8 टाइम्स. ओके, नेक्स्ट बघूया. बघा समोर काय दिले. क्वेश्चन नंबर 1 2 आणि 3. बरोबर, पटकन स्क्रीनशॉट करून घ्यायचा, फक्त स्क्रीनशॉट. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पुढे पाहू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पाहूया आता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय. तर इफ द रॅशनल नंबर्स 3/8 पहिला दिलाय आपल्याला 3/8. त्यानंतर बघा 13/21 त्यानंतर 4/7 आणि 9/11. बरोबर, हे नंबर दिले आर अरेंज इन द डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हटल्यावर काय झालं की असेंडिंग ऑर्डर मध्ये स्मॉलर टू ग्रेटर करतो. म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय करायचं तुम्हाला? ग्रेटर टू स्मॉलर. बरोबर, ग्रेटर टू स्मॉलर आपल्याकडे करायचं आहे आपल्याला. बरोबर, डिसेंडिंग ऑर्डर. ओके, अरेंज इन अ डिसेंडिंग ऑर्डर अँड विच विल अकर इन द थर्ड लास्ट पोझिशन. विच इन अकर्स इन अ थर्ड लास्ट पोझिशन. तिसऱ्या क्रमांक थर्ड लास्ट म्हणजे शेवटकडून काय जायचंय? थर्ड लास्ट पोझिशन. हे काय? 4 लास्ट पोझिशन. हे काय असेल? थर्ड लास्ट पोझिशन. समजा फर्स्ट सेकंड थर्ड. बरोबर, थर्ड लास्ट पोझिशन मध्ये काय येईल आपल्याला ते पाहायचं आहे. पण त्यासाठी आधी काय करायचं? आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचंय ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट. मग ग्रेटेस्ट कडून स्मॉलेस्ट कडे आपल्याला जायचंय. बरोबर, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं
तर दोन नंबर्स आपल्याला दिलेले आहेत. जर पाहता 21 आणि 7 या दोन्हीला आपण काय करू शकतो, हे जे दोन्ही नंबर्स आपल्याला दिलेले आहेत बरोबर, तर या दोन नंबर्सला आपण हे करू शकतो की सेम डिनोमिनेटर याचा करू शकतो बरोबर. आपण या दोन्हीचा सेम डिनोमिनेटर करून घेऊया, बाकीच्यांचं नंतर बघूयात काय करता येईल. 3/8 जशा तसा लिहिला, याला लिहिलं 13/21, 7 ला तर 21 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 4 ला पण आणि 7 ला पण बरोबर 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण 7 3 चा काय होईल 21 होईल बरोबर. मग हा येईल आन्सर बघा 12/21. आता आपल्याला याच्यातून एक कळालं की हा जो नंबर दिला आहे हा 12/21 आहे, 12/21 आहे आणि नंतरचा आहे 9/11. आपल्याला पाहायचंय थर्ड लास्ट बरोबर. आपण काय करूयात, पहिले सर्वात लास्ट कोणता येतो ते पाहूया. ग्रेटर टू स्मॉलर म्हणजे सर्वात लास्टला स्मॉलर पाहिजे, सर्वात स्मॉलर येईल की नाही. मग सर्वात स्मॉलर नंबर कोणता आहे ते आपण बघूया. पहिले या दोन्ही मध्ये बघूया. 3 × 21 321 बरोबर. 3 1 जा 3 आणि 3 2 जा 8. 3 1 जा 3 3 2 जा 6 63 आलं. आता 13 8 जा बरोबर, 13 7 जा 91 बरोबर आणि 13 8 जा 104. आपल्याला स्मॉलर नंबर काढायचा आहे म्हटल्यावर हा नंबर स्मॉलर आहे, मग याची आपल्याला गरज आहे का सध्या तरी नाहीये, हे कट करून टाकूया. नेक्स्ट पुढचं पाहूया. आता इथं आला 12 आणि 21 याच्यामध्ये किंवा 4 आणि 7 याच्यामध्ये, तर 7 3 जा 21 येईल आणि 8 4 जा 32 येईल, तरी पण काय होतोय 3/8 सर्वात स्मॉलर येतोय. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे 9/11 बरोबर. 3 11 जा 33 आणि 8 9 जा 72. कोण सर्वात लहान आलाय 3/8. तर सर्वात लहान नंबर आहे तो आहे 3/8 बरोबर, स्मॉलेस्ट वन बरोबर. आता पाहायचं या तिन्ही मधून कोण स्मॉलर आहे आणि कोण ग्रेटर आहे बरोबर. आता या दोन्ही मध्ये आपल्याला स्मॉलर नंबर काढायचा आहे बरोबर. या दोन्ही मध्ये 13/21 आणि याला काय 12/21 आहे, याचा अर्थ याच्यापेक्षा हा काय स्मॉलर आहे, मग याचा पत्ता कट. आता काय राहिलेला आहे, आता या दोन्ही मध्ये आपल्याला पाहायचं की या दोन्ही मध्ये कोणता मोठा आहे आणि कोणता छोटा आहे. चला आपण इथंच बघूयात काय करणार आहे. आपण बघा काय करणार आहे, तर 11 × 4 काय येईल 44 आणि 9 7 जा बरोबर, 9 7 जा तर 7 5 जा 35 बरोबर, 7 6 जा 42 बरोबर, 7 7 जा 49, 7 8 जा 56 आणि 7 9 जा काय मिळालंय मला 63. म्हटल्यावर कोणता नंबर आहे याच्यानंतर येणारा, तर तो आहे 4/7 बरोबर. आणि हेच तुमचा आन्सर आहे. कारण काय, तर आपल्याला काढायचा आहे थर्ड लास्ट नंबर, थर्ड लास्ट बरोबर, शेवटचा तिसरा नंबर कोणता आहे बरोबर. तर तिसरा नंबर कोणता आहे तो 4/7 हा नंबर आहे आणि 4/7 हे आन्सर आपलं थर्ड नंबरचा आन्सर आहे बरोबर. आन्सर नंबर 3 याचं उत्तर असायला पाहिजे बरोबर. ते काय आहे तर 4/7. कळालं तुम्हाला हे काय केलं आपण, तर पहिले सर्वात लहान अंक शोधला, याच्यामध्ये हा सर्वात लहान अंक मिळाला, त्यानंतर हा अंक मिळाला. दुसरी पद्धत अशी आहे की या सगळ्यांचा डिनोमिनेटरचा एलसीएम काढा आणि आन्सर काढा बरोबर. पण त्यापेक्षा हा जो भाग आहे तर किंवा ही जी स्टेप्स आहे, ही जी मेथड्स आहे ती काय आहे इझी आहे आणि त्यामुळे आपण काय करतोय ही मेथड वापरत आहोत. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं पाहिजे आपल्याला क्वेश्चन नंबर हा 4 होता. आता बघूया क्वेश्चन नंबर 5 काय दिलंय बघा. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 काय, क्वेश्चन 5 कन्फ्यूज व्हायला नको, आपण 4 नंबरचा क्वेश्चन पण क्लीन करूया. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 काय, तर 5 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इकडं सिम्प्लिफिकेशन दिलंय. 5/7 मल्टिप्लाय बाय 28/15 मल्टिप्लाय बाय 9/8 मल्टिप्लाय बाय 3 ओके, ब्रॅकेट क्लोज, डिवाइड बाय 9/2. अशा प्रकारचे क्वेश्चन अतिशय सोपे असतात जर तुम्हाला कॅल्क्युलेशन चांगल्या पद्धतीने जमत असेल तर. बघा या ठिकाणी हे सगळे मल्टिप्लाय मध्ये आपल्याला वरचा कोणताही नंबर आपण खालच्या कोणत्याही नंबरने डिवाइड करू शकतो. याच्या आपल्याला काही नाही म्हणजे 1 आहे ओके. आता बघा 7 1 जा 7, 7 4 जा 28 ओके, 5 1 जा 5, 5 किती 3 जा 15 बरोबर. आता पुढे बघा या ठिकाणी या दोन्हीलाही आपल्याला कट करता येईल पुन्हा. बघा हा 3 1 जा 3 1 आणि हा 3 1 जा 3 कट करू शकता किंवा 9 ला बी करू शकत होते. आता या 3 ने 3 ला कट केले म्हटल्यावर आपण पुन्हा 9 ला करू शकत नाही ओके. नेक्स्ट
पुढे बघा 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8. बघा काय आलं उत्तर तुमचं. तर वर जर बघितलं तुम्ही तर 5 कटला 1 आलाय, 28 कटला 1 आला, 9 जशा तसा आहे. ओके, नंतर इकडे 1 आलेला आहे, हा पण कटलाय 1 1 2 1 म्हणजे खाली काय आला 2 म्हणजे आले काय 9/2 डिवायडेड बाय पुन्हा 9/2 आहे. डायरेक्टली तुम्हाला आन्सर या ठिकाणी मिळाला पाहिजे की त्याच संख्येने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय येतं नेहमी 1 आणि 1 हे तुमचा आन्सर आहे. किंवा याला जर करायचं सोडवायचंच असेल तर तुम्ही 9/2 मल्टिप्लाय बाय 2/9 असं लिहू शकता आणि याला 18/18 मीन्स दॅट काय येईल आन्सर 1. कशाही पद्धतीने केलं तरी चालेल. तर हे पहिलंच आन्सर तुम्हाला यायला पाहिजे त्याच संख्येला मल्टिप्लाय केलंय सो दॅट द येणारा आन्सर काय आलेला आहे 1 आलेलं आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 6. बघा मी प्रयत्न करतोय कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला शिकवता यायला पाहिजे. फाइंड द peers of the greatest and the smallest rational number from the amount. बरोबर आहे. पहा काय सांगितले आपल्याला ते पेयर शोधायचे आपल्याला की ज्याच्यामध्ये ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट. पहा हे लक्षात ठेवा, पहिले ग्रेटेस्ट लिहायचं आहे आणि नंतर स्मॉलेस्ट लिहायचं आहे. ओके, मग पहिले ग्रेटेस्ट आणि नंतर स्मॉलेस्ट लिहायचं आहे. ओके, तर क्वेश्चन काय दिले बघा -6/7 -11/12 मग -2/8 2/3. ओके, आणि -15/16 -17/18. ओके, हा नंबर दिला. काय करायचं आपल्याला स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट काढायचे. पहा याचा एलसीएम काढणं खूपच अवघड जाईल है की नाही, किंवा मोठा क्वेश्चन होईल आणि त्यासाठी आपल्याला वेळ खर्च जास्त करावा लागेल. आपल्याकडे वेळ अतिशय कमी असतो है की नाही, त्याच्यामुळे आपण याच्यात शॉर्टकट शोधणार आहे. बरोबर, शॉर्टकट काय शोधणार तुम्ही फर्स्ट नंबरचा क्वेश्चन जर पाहिला असेल तर सेम टू सेम हा पण क्वेश्चन तसाच आलेला आहे. पण 6 इज स्मॉलर दॅन 7 बाय 1 ओनली. ठीक आहे, सिमिलरली 11 इज स्मॉलर दॅन 12 बाय 1, 2 is smaller than 3 by 1, 15 is smaller than 16 by 1. Similarly, all of the numerators is smaller than denominator by 1. बरोबर. आणि जर असं असेल तर काय सांगते आपल्याला, हिंट काय देते आपल्याला, तर काय असतो द ग्रेटेस्ट न्यूमरेटर इज ग्रेटेस्ट नंबर. द ग्रेटेस्ट न्यूमरेटर इज ग्रेटेस्ट नंबर अँड द स्मॉलेस्ट न्यूमरेटर इज स्मॉलेस्ट नंबर. कारण काय की सर्वच्या सर्व मायनस आहेत. बरोबर, मीन्स दॅट निगेटिव्ह नंबर्स आहेत आणि इन द निगेटिव्ह बरोबर हा फॉर्म्युला एक्झॅक्टली उलटा होतो. ग्रेटेस्ट स्मॉलेस्ट होतो आणि स्मॉलेस्ट काय होतो ग्रेटेस्ट होतो. बरोबर, मग आपल्याला पाहिजे ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे तर हा ग्रेटेस्ट नंबर आहे हा. बरोबर, आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तर हा स्मॉलेस्ट नंबर आहे, कारण याचा न्यूमरेटर काय सर्वात मोठा आहे 17. बरोबर, 15 2 11 आणि 6 पेक्षा मोठा आहे 17 आणि हा काय स्मॉलेस्ट नंबर आहे. परंतु याच्यामध्ये काय झालेलं आहे दोन्ही मध्ये निगेटिव्ह नंबर आहेत आणि निगेटिव्ह मध्ये स्मॉलेस्ट ग्रेटेस्ट होतो आणि ग्रेटेस्ट स्मॉलेस्ट होतो आणि म्हणून या ठिकाणी काय होते तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर बदलतंय आणि या ठिकाणी 2/3 जो आहे तो तुमचा काय आहे ग्रेटेस्ट नंबर आहे. काय हा ग्रेटेस्ट नंबर आहे आणि हा काय स्मॉलेस्ट नंबर आहे. काय हा स्मॉलेस्ट नंबर आहे. तुम्हाला दिलेल्या क्वेश्चन्स मध्ये जो आधी आलाय तो आधी आन्सर मध्ये पण असायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला दिले ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट म्हणजे ग्रेटेस्ट आधी यायला पाहिजे. बरोबर, ग्रेटेस्ट कोण आहे तर -2/3. मग -2/3 कोणत्या मध्ये आधी आहे सेकंड नंबर मध्ये आणि 4 नंबर मध्ये. नंतर सेकंड नंबर मध्ये जो स्मॉलेस्ट नंबर आलाय तो 11/12 दिला आणि तो चुकीचा आहे म्हणून -17/18 हा स्मॉलेस्ट नंबर यायला पाहिजे. फोर्थ नंबरचा ऑप्शन जे आहे ते योग्य उत्तर आहे. बरोबर, फोर्थ नंबरचा ऑप्शन काय योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण ऑप्शन नंबर पाहिला होता तर ऑप्शन नंबर 4 इथं पण काय योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये ऑप्शन नंबर 4 एक आहे योग्य आन्सर आहे. ओके, त्यानंतर पुन्हा बघूयात आपण आता क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 काय स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन. थोडंसं स्पॉज करून त्यानंतर तुम्ही बघू शकता. जर बघायचं असेल तर पुन्हा पाहायचा असेल तो क्वेश्चन तर. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 7 काय दिलाय. क्वेश्चन नंबर 7 आणि 7चा आन्सर काय आहे पहिला काय दिलाय त्याच्याला तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट रॅशनल नंबर. 2019 मध्ये आलेला हा क्वेश्चन. सॉरी मी 2.2 चा पहिला क्वेश्चन वाचलाय. ठीक आहे, बघा पुढचा काय सांगितलंय. इफ द रॅशनल नंबर पहिला दिलाय आपल्याला -3/34
नंतर दिलाय -2/17, नंतर दिलाय 5/51 आणि नंतर दिलाय -4/68. ओके, असं दिलंय. आता बघा आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करा. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, द स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट. हे पक्का लक्ष द्यायचं आहे. हे काय असेंडिंग ऑर्डर आहे. ओके, असेंडिंग ऑर्डर मध्ये काय असतं, स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट. ओके, मग स्मॉलेस्ट पहिल्याने काढायचं आणि त्याच्यानंतर ग्रेटेस्ट सगळ्यात शेवटी असायला पाहिजे. क्वेश्चन काय दिलाय, विच रॅशनल नंबर्स विल बी इन द सेकंड लास्ट पोझिशन. सेकंड लास्ट, बरोबर आहे. आता बघा सेकंड लास्ट म्हटल्यावर लास्टच्या आधीचा सेकंड लास्ट, बरोबर आहे. या पोझिशनला कोण आहे असं आपल्याला विचारलंय, बरोबर आहे. आता बघा व्यवस्थित पहा, याच्यामध्ये जर आपण याचा एलसीएम काढला तर सोपा जाईल. कारण काय आहे, हे सर्व जे डिनोमिनेटर आहे ते 17च्या टेबल मध्ये येतात. याहीपेक्षा सोपं तुम्हाला सांगतो, जर करता येत असेल तर याचा डिनोमिनेटर जेवढ्यांचा सेम करता येतो, कमी करता येतो तेवढा करून टाका. म्हणजे काय होते, एलसीएम काढणं थोडंसं सोपं जातं. ठीक आहे, कसं करणार आपण बघा, याला करता येईल आपल्याला, हे नाही, या दोन्हीला 2 ने डिवाइड होऊ शकतो. ठीक आहे, तर 2 ने डिवाइड तुम्ही करू शकता या ठिकाणी, बरोबर आहे. 2 ने जर डिवाइड केला आपण त्याला तर -2/34 येईल. अजून 2 ने डिवाइड होऊ शकते, तर पुन्हा 2 ने डिवाइड करा, तर याचा आन्सर पुन्हा आपल्याला कमी होईल आणि ते येईल आन्सर -1/17. बरोबर, -1/17. बरोबर. आता हा कट याच्याऐवजी आपण काय करणार आहोत, -1/17 घेणार आहोत आणि आपल्याला काय करायचंय, आय थिंक असेंडिंग ऑर्डर मध्ये उत्तर काढायचंय पहिले. बरोबर, अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर. बरोबर, म्हणजे काय, स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट. मग सर्वात स्मॉलेस्ट कोण आहे आणि सर्वात ग्रेटेस्ट कोण आहे हे आपल्याला काढायचं. बघा काय दिले, तर या दोन्हीमध्ये आपल्याला सांगितलं सर्वात स्मॉलेस्ट कोण आहे, जो स्मॉल असेल तो ग्रेटर होणार आहे आणि ग्रेटर तो स्मॉल होणार आहे. कारण इकडे सगळीकडे काय झालेलं आहे, निगेटिव्ह नंबर्स आलेले आहेत, निगेटिव्ह नंबर्स. मग काय होतो, ग्रेटेस्ट नंबर तो स्मॉलेस्ट आणि स्मॉलेस्ट तो ग्रेटेस्ट. तर हा स्मॉलेस्ट आहे म्हणजे हा सगळ्यात ग्रेटेस्ट आहे. बरोबर, -1/17. बरोबर, या दोन्हीच्या मध्ये पण आपल्याला बघावं लागेल, हा एक आणि हा एक, या दोन्ही. आपण याचा सगळ्यांचा एलसीएम काढून घेऊयात पहिले. डिनोमिनेटरचा 34, नंतर आलाय 17, नंतर काय आलेले आपल्याला 51 आणि इकडे पण आपण काय करणार आहोत, 17च घेणार आहोत, 17. बरोबर, मग या तिन्हीमध्ये जर तुम्ही एलसीएम काढला याचा तर तुम्हाला मिळेल, याला सर्वांना 17 ने डिवाइड होतो, 2 जा 1 जा 3 जा आणि 1 जा. ठीक आहे, आता याचं मल्टिप्लाय करूयात. 17 3 जा, 17 3 जा, जर 17 3 जा तुम्ही केलं तर ते 51 येणार आहे. 51 2 जा काय आलं, 102. हा तुमचा एलसीएम 102. म्हणजे सर्वांना काय करायचंय, तुम्हाला 102 बनवायचं आहे. याला 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 आणि याला सर्वांना काय करायचंय, 102 बनवायचं आहे. मग कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही 102 बनवण्यासाठी, बरोबर. तर याच्यामध्ये पाहायचंय कितीने मल्टिप्लाय करता येईल. ओके, 102 बनवायचं याला सर्वांना 102. पहिले पाहूया याला, बरोबर, 32 34. जर 17चा टेबल तुम्ही म्हटला तर सेकंड नंबरला हा आहे 34 आणि 34 68 जास्त होतात. 68 प्लस 17 जर केलं नाही तरी पण जास्त होतात. बरोबर, तर 3 4 जा आहे नाही. बघा काय आलं, 4 3 जा काय होतो, 12 येतो. 4 3 जा 12 येतो, म्हणजे याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा काय येतो, 3 3 जा 3 4 जा 12, 1 कॅरी, 3 3 जा 9 प्लस 1 10. बरोबर, म्हणजे हा काय झालेला आहे, याला आपल्याला काय करावं लागेल की 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर, त्याच्यानंतर 17चा टेबल तर मॅक्झिमम लोकांना येतच असेल. बरोबर, 17 4 जा आणि नंतर 17 3 जा आलाय म्हणजे हा 17 6 जा आहे. बरोबर, चला नेक्स्ट पुढचं पाहूया. इथं 2 जा करावे लागेल, याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्यानंतर 68 ला आपण 17 घेतले, यालाही आपण काय करणार आहोत, 17 6 ने मल्टिप्लाय करणार आहोत. ठीक आहे, बघूया काय येते ते. बघा काय येतं, याचा आन्सर आले -9/102, याचा आले -12/102, याचा आन्सर आलेला आहे -10/102 आणि याचा आन्सर आलेले आहे पुन्हा बघा किती आलेले आहे, तर हे आन्सर काढायचं आपल्याला याचं. ओके, 6 1 जा 6 -6/102. बरोबर, आता आपल्याला याला डिसेंडिंग किंवा असेंडिंग मध्ये मांडणं एकदम इझी होते. डिनोमिनेटर सेम आहे ते सोडून द्या,
आता न्यूमरेटरच पहा, सर्वात लहान जो असेल तो आधी मांडा, बरोबर आहे. सर्वात लहान, सर्वात मोठा सर्वात लहान असणार आहे म्हटलं -12/102 हे उत्तर असणार आहे सर्वात आधी. आणि याचा आपण आन्सरच मांडूया डायरेक्ट, काय तर -2/70 हा सर्वात लहान. ठीक आहे. त्यानंतर त्यापेक्षा थोडासा मोठा आहे 10/102 मीन्स दॅट -5/51 हा त्यापेक्षा मोठा नंबर असेल, बरोबर आहे. त्याही पेक्षा मोठा जो नंबर असेल तर तो असणार आहे -9 मीन्स दॅट -3/34 आणि त्याही पेक्षा मोठा जो नंबर आहे तर तो किती आहे तर -4/68 -4/68 हा सगळ्यात मोठा नंबर आहे. आपल्याला विचारलं होतं सेकंड लास्ट नंबर कोणता आहे, तर आपला आन्सर काय आला पाहिजे 3/34, बरोबर. हे आपला आन्सर असायला पाहिजे -3/34 आणि ऑप्शन नंबर आहे 3. काय ऑप्शन नंबर 3. चला आता या एक्सरसाइज मधला सर्वात शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघा काय दिलंय. इफ अ रॅशनल नंबर 2/5 then 5/8 आणि 4/7 7/10. ओके. अरेंज इन द डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करा and what will be the square of the second last fraction. आता सेकंड लास्ट फ्रॅक्शन करायचं आहे. आता हे फ्रॅक्शन अतिशय छोटे छोटे आहेत तर आपण या ठिकाणी डायरेक्टली पहिले लास्ट काढूयात, मग लास्टला सोडून देऊयात आणि सेकंड लास्ट काढूयात. ओके. कसं काढणार बघा, याचा क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे 2 8 जा 16, 5 5 जा 25. आपल्याला काय करायचं आहे तर इथं लिहित असताना डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं आणि सेकंड लास्टला काय येते ते पाहायचं. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहित असताना आपण ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट जातो, म्हणजे आपल्याला स्मॉलेस्ट नंबर सगळ्यात शेवटचा नंबर आपण आधी काढणार स्मॉलेस्ट नंबर. तर तो कोणता आहे आता सध्या तरी 2/5 या दोन्हीमध्ये 2/5 हा लहान. मग आता पाहूयात या दोन्हीमध्ये काय येतो पहा. 2 7 जा 14, 5 4 जा 20. ओके. कोण आहे हाच लहान आहे. त्याच्यानंतर 2 10 जा 20, 5 7 जा 35, बरोबर. आता कोणता लहान आहे तर हाच लहान. ठीक आहे. तर हा सर्वात लहान नंबर आहे, याला सोडून देऊयात. आता या तिन्हीमध्ये बघूयात काय येतं. ठीक आहे. तर हे तिन्ही इकडे बाजूला घेऊयात. बघा काय येतं. आता या तिन्हीमध्ये कोणता लहान येतो ते पाहिजे. तर 5 7 जा 35, 8 4 जा 32. कोण आहे लहान हा लहान आहे. ठीक आहे. या दोन्हीमध्ये बघूयात आता पुन्हा काय तर 4 10 जा 40, 7 7 जा 49. म्हणजे हे तुमचा आन्सर असणार आहे सेकंड लास्ट. का कारण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सर्वात शेवटचा सर्वात लहान असणार आहे. सो दॅट 2/5 सर्वात शेवटी, मग त्याच्या आधी कोणता आलेला आहे तर 5/7 आणि हे तुमचं आन्सर आहे की सॉरी 4/7. तर हे तुमचा आन्सर आहे. आणि याचा स्क्वेअर आपल्याला विचारलाय, याचा स्क्वेअर काय तर 4 चा स्क्वेअर येईल 16, बरोबर की नाही. 4 चा स्क्वेअर काय येईल 16, याचा स्क्वेअर म्हटल्यावर 16 आणि याचा स्क्वेअर येईल 49 आणि हे तुमचा आन्सर असणार आहे 16/49. किती नंबरचा ऑप्शन आहे बघा, ऑप्शन नंबर 2 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2, बरोबर. या ठिकाणी आजचं सेशन आपण संपवतोय. ठीक आहे. उद्या पुन्हा आपण काय करूया पुढचं सेशन बघूया. थँक्यू.